हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपण सर्कल या चॅप्टरचे प्रॅक्टिस सेटच फक्त संपवले नाही तर आपण प्रॉब्लेम सेट 3 पण पूर्ण केला आहे आणि प्रॉब्लेम सेट 3 मधले फक्त 5 एक्झाम्पल्स आपले राहिले आहेत. तर आपण त्यातले काही एक्झाम्पल्स घेणार आहेत आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 8वी 9वी 10वीचा मॅथ्सचा पोर्शन आपण इथे पूर्ण करतो आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. Let us solve 21st problem. Segment MN is chord of a circle. बघा, MN is chord of a circle with center O. O is the center of circle. MN is equal to 25. इथे MN ची मेजरमेंट 25 आहे. L is a point on a chord MN such that ML is equal to 9. L हा MN वर chord आहे आणि ML ची लेंथ दिलेली आहे 9 and distance OL is equal to 5. हे जे डिस्टन्स आहे हे 5 दिलेलं आहे. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल. आपल्याला सर्कलचं रेडियस काढायचं आहे. इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन काय केलं आपण बघू. इथे आपण सेगमेंट ओ ए, सपोज सेगमेंट ओ इज परपेंडिक्युलर टू एम एन. सेगमेंट ओ ए परपेंडिक्युलर. ड्रॉ सेगमेंट ओ ए परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन आणि इकडे ड्रॉ सेगमेंट ओ एम. आता इथे ON काय आहे, रेडियस ऑफ अ सर्कल, बरोबर आहे. अँड वी हॅव टू फाइंड रेडियस ऑफ अ सर्कल. तर इथे आपण हे कन्स्ट्रक्शन केलं. आता तुम्हाला माहिती आहे की सर्कल आणि सेंटर आणि हा जो कॉर्ड आहे MN, राईट. आणि आपण O सेंटर ऑफ द सर्कल अँड O इज परपेंडिक्युलर टू MN अँड वी नो दॅट परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे इथे MN किती आहे, आपल्याला MN 25 दिलेला आहे, म्हणजे हा 12.5 राहील, हा पण 12.5 राहील, राईट. सो वी कॅन से MA इज इक्वल टू AN इज इक्वल टू हाफ ऑफ MN. MA इज इक्वल टू AN इज इक्वल टू हाफ ऑफ MN. याचं रिझन आहे परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर टू द कॉर्ड, right? This theorem we have used here. Now we get MA or AN. It is half of 25, that is 12.5. आता इथे आपल्याला MA is equal to AL plus LM किंवा ML, right? तर MA किती मिळाला आपल्याला 12.5. AL आपल्याकडे that we have to find, and ML is 9 and therefore we get AL is equal to 12.5 minus 9, that is 3.5. Thus we get AL 3.5. आता हे जे AL आहे आपल्याला मिळालं 3.5. आता इथे OAL हा जो ट्रायंगल OAL आहे बघा, फोर्थ स्टेटमेंट मी करते. ट्रायंगल इथे हा परपेंडिक्युलर आहे, राईट. त्यानंतर हा इकडे O आणि हा L आहे, त्यातला आपल्याजवळ LA आहे 3.5. त्यानंतर आपल्याकडे OL आहे 5. सो इन ट्रायंगल OAL बाय पायथागोरस थिअरम वी हॅव हियर दिस इज राईट अँगल. सो OL स्क्वेअर इज इक्वल टू AL स्क्वेअर प्लस OA स्क्वेअर, दॅट इज AL मीन्स 3.5 स्क्वेअर. OA we have to find and OL, we have OL is 5. So here we get 5 square, 25 minus, or 25 is equal to, this is 12.25, right, plus OA square. Thus we get OA square is equal to 25 minus 12.25, that is OA square is equal to 12.75. आता इथे आपल्याला OA square आपण असंच ठेवू, कारण आपल्याला OAचं काम नसून OA स्क्वेअरचं काम आहे, म्हणून OA स्क्वेअर आपण 12.75. वी विल पुट दिस ॲज इट इज. ट्रायंगल OAN, इट इज ऑल्सो राईट अँगल ट्रायंगल. सो इन राईट अँगल ट्रायंगल OAN, राईट अँगल ट्रायंगल OAN वी हॅव, पण इथे ON हा जो आहे बघा, हा OAN आहे. आपल्याजवळ काय आहे, OA स्क्वेअर आहे आपल्याजवळ 12.75. त्यानंतर आपल्याजवळ AN आहे 12.5. हे जे आहे 12.5 याचा स्क्वेअर आहे 12.75. सो
By Pythagoras theorem, we have ON square is equal to OA square plus AN square. That is equal to find OA square आपल्याला आहे 12.75 आणि AN आपला जो आहे 12.5 चा स्क्वेअर. So here we get 12.75 plus 156.25 इथे 12.5 पहा ज्याच्या डेसिमल त्याच्या या संख्यांच्या युनिट्स प्लेसला 5 असेल त्याचा स्क्वेअर काढताना एक ट्रिक आहे की समजा इथे मला 12.5 चा स्क्वेअर काढायचा आहे तर 5 चा स्क्वेअर पहिल्यांदा मी लिहून घेईल आणि मग 12 नंतर येणारा कॉन्सिक्युटिव्ह नंबर कुठला आहे 13 तर तो मी लिहील. सो हियर वी गेट 156. So 156.25, right? In this way, we can find square of any number which has 5 in the units place, right? So 12.75 plus 156.25 यांना जर मी ऍड केलं बघा 12.75 आणि इकडे 156.25 तर मला इथे मी इथे 169, right? So here we get this is 169. So taking square root, we get ON is equal to 13. ON म्हणजे काय radius of a circle, and therefore this we have to find. Therefore radius of the circle is 13 is equal to 13. This example, two circles intersect each other at point S and R. These are the two circles intersect each other at point S and R. Their common tangent PQ touches the circle at point P and Q. हा कॉमन टँजंट आहे, हा या सर्कलला पॉइंट P मध्ये इंटरसेक्ट करतो, या सर्कलला पॉइंट Q मध्ये इंटरसेक्ट करतो. अँड प्रूव्ह दॅट अँगल PRQ प्लस अँगल PSQ इज इक्वल टू 180 डिग्री. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचा, हा अँगल बघा PRQ म्हणजे हा अँगल आणि PSQ म्हणजे हा अँगल. देअर सम इज 180 डिग्री. दिस वी हॅव टू प्रूव्ह. सो वी विल मेक construction. Done construction, draw segment RS, right? Now here this is circle and this is tangent and this is point of contact. This is secant. ही secant आहे, हा tangent आहे आणि this is angle between tangent and secant. So by tangent secant theorem what we have, suppose this is point Q, angle RPQ. Angle RPQ is equal to half of major R. This angle is half of this. Major R PR. Reason tangent secant theorem. Now again according to inscribed angle theorem, this PSR is half of major R PR, right? So angle PSR is half of major R PR. This is inscribed angle theorem. Angle theorem. Now see right hand side it is same and therefore we can say left hand side is same and therefore angle RPQ is congruent to angle PSR. म्हणजे आपण काय दाखवलं बघा, हा जो अँगल आहे हा अँगल कोणाला कॉन्ग्रुएंट दाखवला, हा या अँगलला, राईट? हा अँगल दाखवला, याला कॉन्ग्रुएंट दाखवला. मग जर आपण दुसरं सर्कल घेतलं तर दुसऱ्या सर्कल मध्ये काय होईल, समजा हे सर्कल, राईट? अँड दिस इज टँजंट, दिस इज सिकेंट. QR काय आहे, सिकेंट आहे, हा P पॉइंट आहे आणि इथे हा जो आहे हा S पॉइंट आहे. तर इथे बघा ही टँजंट आहे, हा सिकेंट आहे, म्हणून हा जो अँगल आहे कुठला, हा अँगल, राईट? तर अँगल RQP will be half of major RQR. Major RQR. इथे सेम रिझन, टँजंट सिकेंट थिअरम, राईट? आणि त्याचप्रमाणे इथे काय होईल, हाय पण अँगल बघा, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. सो अँगल RSQ इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर RQR. बघा RSQ हा जो अँगल आहे हा काय लागेल, या RQR च्या हाफ, रिझन इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आणि याची परत राईट हँड साइड सेम आहे म्हणून लेफ्ट हँड साइड पण सेम राहील, म्हणून RQP इज इक्वल टू RSQ, राईट? आता इथे आपण हे प्रूव्ह केलं, RPQ कॉन्ग्रुएंट टू PSR.
right? Here RQP is congruent to RSQ, right? आता in triangle PRQ, what we have? P angle RPQ plus angle. In triangle PRQ, what we have? We have angle RPQ plus angle RQP plus angle PRQ is equal to 100. PRQ is equal to 180 degree. Now this is statement 1, this is statement 2. मग PRQ काय आहे? PSR. म्हणून PRQ च्या RPQ काय आहे? PSR. म्हणून RPQ च्या जागेवर मी इथे काय ठेवते? PSR, राइट? इथे RQP च्या जागेवर काय ठेवणार आहे? RSQ प्लस इथे PRQ as it is equal to 180 degree. आता PSR प्लस RSQ काय होते बघा? PSR प्लस RSQ या दोन अँगलची सम म्हणजे काय होईल? PSQ, राइट? सो PSQ प्लस अँगल PRQ इज इक्वल टू 180 डिग्री. इथे आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं? PRQ, इथे PRQ, PSQ इज इक्वल टू 180 डिग्री. हेज प्रूव्ड. Let us solve next problem. Two circles intersect at point M and N. These are the two circles, they intersect at point M and N. Secants drawn through M and N intersects the circle at point RS and PQ respectively. बघा हे जे आहे ते सिकेंट आहे, राइट? हा RS सिकेंट आहे, हा PQ सिकेंट आहे. हे सिकेंट सर्कलला R आणि S मध्ये इंटरसेक्ट होतात, इथे P आणि Q ला इंटरसेक्ट होतात. आता इथे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? सेगमेंट SQ पॅरलल टू सेगमेंट RP. हा जो SQ आहे हा RP ला आपल्याला पॅरलल दाखवायचा आहे. आता पॅरलल दाखवायचा म्हणजे एकतर आपण अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवू किंवा करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवू किंवा इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी दाखवू. आता यातला आपल्याला काय दाखवता येईल ते बघा. सेपरेट फिगर दोन काढल्या, सेपरेट सर्कल्स ड्रॉ केले. हा लेफ्ट साइडचा सर्कल आहे आणि हा जो आहे हा बघा हा राइट साइडचा सर्कल आहे आणि हा लेफ्ट साइडचा सर्कल आहे. तर इथे आपण बघू MSQN. बघा MSQN हे चारी वर्टासेस सर्कल वर आहे आणि हा जो आहे अँगल MNP हा त्याचा एक्सटेरियर अँगल आहे आणि बाय कोरोलरी ऑफ cyclic quadrilateral term we have measure of exterior angle, or we can say exterior angle is congruent to its angles opposite to adjacent interior angle. म्हणजे याचे adjacent कुठला आहे? हा अँगल. याचे अपोजिट कुठला आहे? हा अँगल. म्हणजे हा अँगल एक्सटेरियर अँगल हा याला कॉन्ग्रुएंट असतो, राइट? सो अँगल हियर अँगल MNP is an exterior angle of quadrilateral MSQN, and therefore angle MNP is equal to angle S. Reason? Corollary of cyclic quadrilateral theorem. आता या स्टेटमेंटला मी नंबर 1 नाव दिलं. आता इथे हा जो आहे हा लेफ्ट साइडचा क्वाड्रिलॅटरल आहे. मग तसंच इथे आपण म्हणू की हायपर काय आहे? हा एक्सटेरियर अँगल आहे. मग हा कोणाला कॉन्ग्रुएंट राहील? हा R ला. सो अगेन सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल MNQ is equal to angle R. Angle R हा जो आहे हा अँगल R, राइट? परत रिझन काय आहे? कोरोनरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम, बरोबर आहे. आता इथे हा जो MNP आहे हा अँगल आहे. हा अँगल आपण याला दाखवला, राइट? आणि हा अँगल MNQ जो आहे तो अँगल R ला दाखवला. आता हे दोन काय आहेत? they form linear pair. So I will write here MNP and MNQ, they form linear pair and therefore these two are, sum of these two angle is 180 because they form linear pair. बरोबर आहे. पण आता MNP म्हणजे काय? MNP म्हणजे अँगल S आहे, म्हणून मी इथे याच्याऐवजी हा लिहिला. MNQ म्हणजे काय आहे? MNQ म्हणजे अँगल R आहे, हा इथे लिहिला, बरोबर आहे. म्हणजे अँगल S प्लस अँगल R किती होत आहे?
180. आता तुम्ही इकडे अँगल एस आणि आर हे जर बघितले आणि या दोन लाईन्स बघितल्या आणि ही जर ट्रान्सव्हर्सल बघितली तर दिस फॉर्म इंटेरियर अँगल्स अँड these interior angles are supplementary, and when interior angles are supplementary then lines are parallel, and therefore SQ is parallel to RP. म्हणून SQ parallel to RP reason राहील इंटेरियर अँगल टेस्ट, and hence this is proved.